प्रिय छात्रों, फिर से ऑनलाइन क्लास के लिए स्वागत चाहता हूं। कल के क्लास में हमने बाबा साहब डॉक्टर अंबेडकर पाठ के लेखक का परिचय और संक्षिप्त बाबा साहब डॉक्टर अंबेडकर के संक्षिप्त परिचय देखे थे। जो आज की क्लास में हम जो इनका जन्म कहाँ हुआ, इनके माता पिता कौन थे, जो इनकी पढ़ाई जो प्राथमिक शिक्षा कहाँ हुई, किस तरह के एक अनेक कष्टों को यहाँ पर सहना पड़ा, जो इस तरह के एक अंश को आज देखेंगे। पाठ बाबा साहेब डॉक्टर अंबेडकर का जो पाठ है, देखिए, महापुरुष राजमहलों में ही नहीं खेत खलिहानों में भी जन्म लेते हैं। ऊंची जातियों में ही नहीं, वे कभी कभी निम्न जाति में भी पैदा होते हैं। छात्रों, महापुरुष का जन्म केवल राजमहलों में ही नहीं, खेत खलिहानों में भी इनका जन्म होता है। किस तरह से एक कमल फूल, जो कमल का फूल किस तरह से कीचड़ में जन्म होकर वह जो प्रसिद्ध होता है, उसी तरह से यहाँ पर महाराजा, महापुरुष या एक महापुरुष राजमहलों में इनका जन्म नहीं होता, खेत खलिहानों में इनका जन्म होता है। उसी तरह से यहाँ पर एक ऐसे एक महापुरुष का जो एक जीवन परिचय देख रहे हैं हम, डॉक्टर अंबेडकर, जो इनके एक जन्म भी कहाँ पर हुआ, यहाँ पर लेखक बता रहे। देखिए, ऊंची जातियों में नहीं, वे कभी कभी निम्न जाति में भी पैदा होते हैं। जो इस तरह के एक महापुरुष का जन्म केवल ऊंची जातियों में जन्म नहीं हुए थे या जन्म नहीं होते हैं, कभी कभी निम्न जाति के एक या निम्न समुदाय के जातियों में भी इनका जन्म होता है। जो इस बात को अच्छी तरह समझने के लिए हमें डॉक्टर B.R. अंबेडकर के जीवन परिचय या जीवन चरित्र पर दृष्टि डालनी होगी। जो इस तरह के एक महान व्यक्ति डॉक्टर B.R. अंबेडकर, जो इनके एक जीवन चरित्र पर दृष्टि डालनी होती है। देखिए, डॉक्टर B.R. अंबेडकर का जन्म 14 अप्रैल 1891 में जन्म हुआ। रामजी सूबेदार, उनके पिता रामजी सूबेदार, माता भीमाबाई की खोज से इनका जन्म हुआ था। देखिए छात्रों, इनका जन्म, डॉक्टर B.R. अंबेडकर का जन्म 14 अप्रैल 1891 में। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವರ ಒಂದು ಜನನ 14 ಏಪ್ರಿಲ್ 1891 ಇವರ जन्म ಆಗ್ತಾ ಇದೆ। जिनके पिता का नाम रामजी सूबेदार, उनके पिता का नाम रामजी सूबेदार, जो महू नामक छावनी में एक सैनिक के पद पर वे थे। ಇವರ ತಂದೆ ರಾಮಜಿ ಸುಬೇದಾರ್, ತಾಯಿ ಭೀಮಾಬಾಯಿ, ತಂದೆಯವರು ಈ ಮಹು ಎಂಬ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಒಂದು ಊರಿನಲ್ಲಿ ಅಥವಾ ಛಾವಣಿಯಲ್ಲಿ ಸೈನಿಕ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿ ಇವರು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। वे महाराष्ट्र की महार जाति से संबंध रखते थे। अंबेडकर महार जाति के एक ऐसे एक जाति में इनका जन्म हुआ था या संबंध रखते थे। ಇವರ ಜನನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಒಂದು ಸಮಾಜ ಅಥವಾ ಒಂದು ಜಾತಿ ಅಂತಾರೆ ಮಹಾರ್। ಮಹಾರ್ ಜಾತಿಯ ಒಂದು ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಇವರ ಜನನ ಆಗ್ತಾ ಇದೆ। महार जाति महाराष्ट्र में अछूत समझी जाती थी। महार नामक जाति महाराष्ट्र में अछूत समझी जाती थी। ಈ ಮಹಾರ್ ಎಂಬ ಒಂದು ಜಾತಿಯು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಅಸ್ಪೃಶ್ಯ ಎಂಬುದಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಅಥವಾ ನಂಬ್ತಾ ಇದ್ರು। ಅಂದ್ರೆ ಇವರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಒಂದು
अस्पृश्य ये महार जाति जनन आता है, जो इस कारण महारों को सामाजिक अत्याचार और तरह तरह के बहिष्कार झेलने पड़ते थे। तो इसी एक कारण के लिए जो महार जाति में जन्म लेने के लिए जो इनको ऐसे एक सामाजिक अत्याचार और अनेक तरह के एक बहिष्कार को झेलना पड़ा अंबेडकर। ಅಂದ್ರೆ ಇವರು ಈ ಮಹಾರ್ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಇವರ ಜಾತಿಯ ಜನರಿಗೆ ಈ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಅತ್ಯಾಚಾರಗಳನ್ನ ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕಾಗ್ತಾ ಇತ್ತು. ಜೊತೆಗೆ ಅನೇಕ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಬಹಿಷ್ಕಾರಗಳನ್ನು ಕೂಡ ಇವರು ಸಂಕಷ್ಟಗಳನ್ನ ಅಥವಾ ಈ ಒಂದು ಬಹಿಷ್ಕಾರಗಳನ್ನ ಇವರು ಪಡ್ಕೊಂಡ್ರು ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಮಹಾರ್ ಎಂಬ ಒಂದು ಅಸ್ಪೃಶ್ಯ ಜಾತಿ ಈ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಕೀಳಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಈ ಒಂದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ जन्म के समय डॉक्टर अंबेडकर का नाम भीमराव रखा गया था, मगर परिवार वाले उन्हें भीमा कहकर पुकारते थे. जन्म के समय में डॉक्टर अंबेडकर का नाम भीमराव रखा गया था. ಇವರು ಹುಟ್ಟಿದಾಗ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಹುಟ್ಟಿದಾಗ ಇವರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಭೀಮರಾವ್ ಅಂತ ಹೆಸರನ್ನ ಇವರಿಗೆ ಕರೀತಾ ಇದ್ರು. ಮುಂದೆ इनके परिवार वाले उन्हें बीवा कहकर पुकारते थे. ಮುಂದೆ ಇವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿಯೇ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಇವರು ಭೀಮರಾವ್ ಆಗಿದ್ರು ಕೂಡ ಇವರಿಗೆ ಭೀವಾ ಅಂತ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕರೀತಾ ಇದ್ರು. भीमा को बचपन से ही छूतछात का कटु अनुभव सहन करना पड़ा. भीमराव को बचपन से ही जो छूतछात का कटु अनुभव सहन करना पड़ा. जो ऐसे अस्पृश्य जाति में जन्म होने के कारण इनको बचपन से ही अनेक अत्याचार या कष्टों को सहना पड़ता था. उस समय इವರು ಈ ಬಾಲ್ಯಕಾಲದ ಒಂದು ಅವಧಿಯಲ್ಲಿಯೇ ಅನೇಕ ಒಂದು ಜಾತಿಯ ಒಂದು ನಿಬಂಧನೆಗಳು ಅಥವಾ ಅತ್ಯಾಚಾರಗಳು ಅಥವಾ ಏನು ಚೂಚಾಪ್ ಅಂತ ಕರಿತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಥವಾ ಅನ್ಟಚಬಿಲಿಟಿ ಅಂತ ಕರಿತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಅಸ್ಪೃಶ್ಯತೆಯ ಒಂದು ಕೈ ಅನುಭವನ ಇವರು ಬಾಲ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ಇವರು ಪಡ್ಕೊಂಡ್ರು ಅಂತ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. उन दिनों अछूतों के लिए मंदिरों कुओं की तरह पाठशाला के भी दरवाजे बंद थे. उन दिनों देखिए, उन दिनों में किस तरह से मंदिर और कुओं में किस तरह से एक पाबंदी वहां पर हुआ था, वहां पर जाने के लिए पाबंदी किए थे. उसी तरह से पाठशाला में भी जो इनके लिए, जो ऐसे समाज के लिए दरवाजे बंद थे. शैक्षणिक एक पाठशाला के दरवाजे भी बंद थे उस समय. उन दिनों अछूतों के लिए मंदिरों कुओं की तरह पाठशाला के भी दरवाजे बंद थे, मगर सेना में इन सामाजिक नियमों की कठोरता में कुछ ढील थी. मगर क्या है, पाठशाला में वहां पर बाहर रहकर जो पढ़ाई करनी पड़ती थी, मगर सेना में जो इस तरह के एक सामाजिक नियमों की एक कठोरता वहां पर कुछ ढील थी. ಏನು ಆ ಒಂದು ಮಂದಿರ, ಬಾವಿಗಳು, ಕೆರೆಕಟ್ಟೆಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಪಾಠಶಾಲೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇನ್ನು ಅಸ್ಪೃಶ್ಯರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ನಿರ್ಬಂಧ ಹೇರಲಾಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಸೈನಿಕ ಅಥವಾ ಈ ಒಂದು ಸೈನ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ನಿಬಂಧನೆಗಳು ಅಥವಾ ಕಠೋರ ನಿಬಂಧನೆಗಳು ಇರ್ತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ ಅಂತ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. बहुत कठिनाई से ही सही पर भीमा का सैनिक स्कूल में प्रवेश हो गया, मगर पाठशाला में कुछ ऐसे कटु अनुभव, कटु निबंधन थे वहां पर. मगर यहाँ पर सेना के ऐसे एक नियमों में कुछ ढील थी. इसे देखकर अंबेडकर को जो वहां पर प्रवेश दिलाया गया,
ಈ ಒಂದು ಪಾಠಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಕಠಿಣ ನಿಬಂಧನೆಗಳು ಇದ್ರೂ ಕೂಡ, ಆದರೆ ಈ ಒಂದು ಸೈನಿಕ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ನಿಯಮಗಳು, ಕಠಿಣವಾದ ನಿಯಮಗಳು ಇದ್ದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅವರ ತಂದೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಒಂದು ಅಡ್ಮಿಷನ್ ಅಥವಾ ದಾಖಲಾತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ. ಸೊ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಈ ಒಂದು ಸೈನಿಕ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇವರು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. प्रवेश तो हो गया, मगर सामाजिक भेदभाव और छूतछात ने बीवा का पीछा नहीं छोड़ा. प्रवेश तो उस समय हो गया, मगर बीवा को जो सामाजिक भेदभाव, जो छूतछात के एक कटी या कई एक जो इस तरह के एक भेदभाव जो इनके पीछा नहीं छोड़ा. ಆದರೆ ಇವರು ಪಾಠಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇವರು ಪ್ರವೇಶ ಪಡೆದ್ರು ಕೂಡ, ಆದರೆ ಇವ್ರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಏನು ಕೈ ಅನುಭವಗಳು ಹಿಂದೆ ಅಂದ್ರೆ ಇವ್ರ ಹಿಂದೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಯಾವ ರೀತಿ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ, ಕೆರೆ ಕಟ್ಟೆಗಳಲ್ಲಿ ಏನು ಕಠಿಣ ಒಂದು ನಿಯಮಗಳಿತ್ತು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವರಿಗೆ, ಅದೇ ರೀತಿ ಇವರಿಗೆ ಆ ಪಾಠಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಅಂತ ಕಠಿಣ ನಿಬಂಧನೆ ಇರದಿದ್ರು ಕೂಡ ಇವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಕೈ ಅನುಭವಗಳು ಆಯಿತು ಅಂತ ಲೇಖಕ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವ ರೀತಿ ನೋಡಿ, बालक बीवा को अपने बैठने का टाट अपने साथ घर से ही ले जाना पड़ता था. बालक बीवा को अपने बैठने के लिए, देखिए पाठशाला में बैठने के लिए जो ठाट होती है, ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಪಾಠಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಲು ಏನು ಮಣೆ ಇರ್ತಾ ಇತ್ತು, ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಆ ಏನು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂರ್ತಾ ಇದ್ರು, ಅದು ಪಾಠಶಾಲೆಯಲ್ಲೇ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಇವರು ಮಾತ್ರ ಮನೆಯಿಂದ ತಗೊಂಡು ಹೋಗಿ ಶಾಲೆಯ ಒಂದು ಕಕ್ಷೆ ಅಥವಾ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮಿನ ಹೊರಗಡೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಪಾಠವನ್ನ ಕೇಳಿ ವಾಪಸ್ ಆ ಮನೆಯನ್ನು ತಗೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತಾ ಇತ್ತು. ಈ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರುವುದು ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ. पाठशाला में उन्हें कक्षा के भीतर अन्य विद्यार्थियों के साथ बैठने की मनाही थी. पाठशाला में उन्हें कक्षा में अनेक या अन्य विद्यार्थियों के बीच में बैठकर पाठ सुनना या पाठशाला में बैठना जो यहाँ पर इन्हें मनाही थी. ಆದರೆ ಬೇರೆ ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಜೊತೆಗೆ ಇವರು ಪಾಠಶಾಲೆ ಒಳಗಡೆ ಅಂದ್ರೆ ವರ್ಗದೊಳಗೆ ಇವರಿಗೆ ಕುಂದಿರ್ಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಅನುಮತಿ ಇದ್ದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಇವರು ಹೊರಗಡೆ ಅಂದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ತಮ್ಮ ಒಂದು ಪಾದರಕ್ಷೆಗಳನ್ನ ಹೊರಗಡೆ ಬಿಟ್ಟು ಒಳಗಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಆದ್ರೆ ಇವರು ಆ ಪಾದರಕ್ಷೆಗಳ ನಡುವೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಯೇ ಮಣೆ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಪಾಠವನ್ನ ಕೇಳೋ ಒಂದು ಸ್ಥಿತಿ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇತ್ತು. वे अपनी कक्षा के बाहर सब छात्रों के जूतों के बीच दरवाजे के बाहर बैठते थे. देखिए छात्रों, वे अपनी कक्षा के बाहर सब छात्रों के बीच में, देखिए सभी छात्रों के एक जूतों के बीच में वे बैठना पड़ता था. ಅಂದ್ರೆ ಇವರು ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ನಡುವೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದ್ರೆ ಆ ಒಂದು ಜಾತಿಯ ಒಂದು ನಿಬಂಧನೆಗಳು ಹೀಗಿದ್ದ ಕಾರಣ ಅವರು ಬಿಟ್ಟಂತಹ ಒಂದು ಚಪ್ಪಲಿಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮಣೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಅವರು ಪಾಠವನ್ನ ಕೇಳೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಜಾತಿಯ ಒಂದು ಕಠಿಣ ನಿಯಮಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಇತ್ತು ಇವರ ಮೇಲೆ ಅಂತ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. सामाजिक अत्याचारों की निर्दयता देखिए. भीमराव को पानी की घड़े को भी छूने की इजाजत नहीं थी. देखिए छात्रों, सामाजिक अत्याचारों की जो निर्दयता देखिए किस तरह से थी. वहां पर भीमराव को पानी की घड़े की छूने के लिए भी वहां पर अनुमति नहीं थी. ಈ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಕಠಿಣವಾದ ಜಾತಿಯ ಒಂದು ಅತ್ಯಾಚಾರ ಯಾವ ರೀತಿ ಇತ್ತಂದ್ರೆ, ಅವರು ಆ ಒಂದು ನೀರಡಿಕೆ ಆದ್ರೆ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಗಡಿಗೆಯನ್ನು ಮುಟ್ಟುವ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರು ಇದ್ದಿಲ್ಲ. ಅಷ್ಟೊಂದು ಕಠಿಣವಾದ ಒಂದು ನಿಯಮಗಳು ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇತ್ತು ಇಂಥ ಒಂದು ಜಾತಿಯ ಒಂದು ಜನರಿಗೆ. कारण यह था कि अछूतों के छू लेने से घड़े का जल भ्रष्ट हो जाता है. जो वहां पर घड़ा छूने की एक वहां पर इजाजत क्यों नहीं थी? क्योंकि जो इस तरह के एक जाति के लोग अगर वहां पर उस घड़े को छूने से वह घड़ा या घड़े का पानी भ्रष्ट हो जाता है, इसलिए जो मना ही था. ಯಾಕೆ ಒಂದು ಗಡಿಗೆಯನ್ನು ಮುಟ್ಟೋಕೆ ಇವರಿಗೆ ಅನುಮತಿ ಇದ್ದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಅಕಸ್ಮಾತ್ ಆಗಿ ಇವರು ಅಂದ್ರೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಆ ಒಂದು ಗಡಿಗೆಯನ್ನ, ನೀರು ತುಂಬದ ಗಡಿಗೆಯನ್ನ ಅವ್ರು ಮುಟ್ಟಿದ್ರೆ ಅಥವಾ ಗಡಿಗೆಯಲ್ಲಿ ಕೈ ಹಾಕಿ ನೀರು ಕುಡಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ನೀರು ಭ್ರಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ಮೈಲಿಗೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಆ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಜನರು ಇದ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಇವರು ಆ ಗಡಿಗೆನ ಎಷ್ಟೇ ನೀರಡಿಕೆಯಾಗಿ ಪ್ರಾಣ ಹೋಗ್ತಿದ್ರು ಕೂಡ
ಆ ಗಡಿಗೆ ಮುಟ್ಟುವ ಒಂದು ಅಧಿಕಾರ ಇವರಿಗಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂತ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದ ಸಮಯದಲ್ಲಿ चाहे कितनी भी प्यास लगे, बेशक प्यास के मारे प्राणी क्यों ना निकल जाए, मगर प्यासा अछूत घड़े से पानी लेकर नहीं पी सकता था। देखिए छात्रों, चाहे कितना भी वह पानी जो ऐसी प्यास लगे वह पानी को नहीं छू सकता था, उस घड़े को नहीं छू सकता था। बेशक मर भी जाए, प्यास की वजह मर भी जाए, मगर वहां पर घड़ा छूने के लिए अधिकार नहीं था उसे। जो इस तरह के एक अनेक अत्याचारों को वहां पर सहन करना पड़ता था अम्बेडकर को। जो किसी चपरासी की कृपा हो गई तो पानी मिल जाता, नहीं तो घर आकर ही पानी पीना पड़ता। देखिए, अगर उस समय अगर पानी पीने की जो ऐसी अनिवार्यता हो जाए तो कोई चपरासी आकर वहां पर पानी को ऊपर से उसके हाथों पर डालना करता था। जो इस तरह से प्यास वहां पर बुझती थी, ಅಂದ್ರೆ ಇವರು ನೀರು ಕುಡಿಯೋ ಒಂದು ಅನಿವಾರ್ಯತೆ ಬಂತಂದ್ರೆ ಅಂತ ಕಠಿಣ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಚಪರಾಸಿ ಅಂದ್ರೆ ಅಪ್ಪಿವನು ಬಂದು ಆ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನೀರನ್ನ ತಗೊಂಡು ಮೇಲಿಂದ ಈ ಬೊಕ್ಸೆ ನೀರು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ರು, ಆ ನೀರನ್ನು ಕುಡಿಬೇಕಾಗ್ತಿತ್ತು ಹೊರತು ಆ ಗ್ಲಾಸ್ ಅನ್ನ ಅವ್ರು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಮುಟ್ಟುವ ಒಂದು ಹಂತಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ. ಇಷ್ಟೊಂದು ಕಠಿಣ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಇದ್ರು ಅಂತ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಇವರು ಬಾಲ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಕಷ್ಟವನ್ನ ಇವರು ಸಹಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಬಗ್ಗೆ ಇಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ವಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಸೊ ಇಂದಿನ ಪಾಠ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡೋಣ. ಜೊತೆಗೆ ನಾನು ನಿನ್ನೆ ಹೇಳಿದಾಗೆ ನಿಮಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ವರ್ಗದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಆ ಪಾಠದ ಒಂದು ಕೊನೆಯಲ್ಲಿ ನಿಮಗೆ 5 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಿಮಗೆ ಇಂದಿನ ಪಾಠದ ಒಂದು 5 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಸೊ ಈ ರೀತಿಯಾಗಿದೆ. ಒಂದನೇ ಪ್ರಶ್ನೆ, जो पहला प्रश्न, डॉक्टर B.R. अम्बेडकर का जन्म कब और कहां हुआ? पहला प्रश्न, डॉक्टर B.R. अम्बेडकर का जन्म कब और कहां हुआ? दूसरा प्रश्न, अम्बेडकर किस जाति से संबंध रखते थे या किस जाति में जन्म हुआ? अम्बेडकर किस जाति से संबंध रखते थे या किस जाति में जन्म हुआ? तीसरा प्रश्न, अम्बेडकर का बचपन का नाम क्या था? पूरे प्रश्न, अम्बेडकर का बचपन का नाम क्या था? चौथा प्रश्न, कौन छूने से घड़े का जल भ्रष्ट हो जाता था? कौन छूने से घड़े का जल भ्रष्ट हो जाता था? पांचवा प्रश्न, अम्बेडकर कक्षा में कहां बैठना पड़ता था? ಐದನೇ ಪ್ರಶ್ನೆ, अम्बेडकर कक्षा में कहां बैठना पड़ता था? छात्रों, जो इस तरह के जो 5 प्रश्न जो दिए हैं, जिस प्रश्नों के उत्तर ठीक तरह से लिखकर मुझे व्हाट्सएप द्वारा भेज दीजिए। जो आज का क्लास यहाँ पर समाप्त होता है। धन्यवाद। घर में रहिए, सुरक्षित रहिए। अगर बाहर जाने की अगर अनिवार्यता हो जाए तो मास्क पहनकर बाहर जाइए। धन्यवाद।